मी प्रभाग क्रमांक 9 मध्ये राहतो. मी 2012 पासून वास्तव्याला आहे. पण या ठिकाणी 2012 पासून आजपर्यंत रस्त्याचं कुठलंही काम झालेलं नाही, गटारींचंही काम नाही झालंय आणि वेळोवेळी तक्रार करून सुद्धा कुठलाही अधिकारी इथपर्यंत आलेला नाही, ना कुठले नगरसेवकांनी आणि कुठल्या शासकीय व्यक्तीने इथे कुठेही पुढाकार घेऊन थोडंफार सुद्धा काम केलेलं नाही. आम्ही आज जे भोगतोय हे आम्ही 5 वर्षापासून भोगतोय आणि ह्या टायमाला तर त्याची म्हणजे खूपच हाईकच झाली. कारण की इथे जे रस्ते आहेत हे सगळे काळ्या माती, इथे सगळी शेतं असल्यामुळे काळ्या माती होती आणि काळ्या माती जेव्हा खोदली जाते ती परत काळी माती वरती आल्यानंतर पावसामुळे जवळपास ती गुडघे एवढ्याले आमचे पाय फसतात, एवढ्याले मोठमोठे खड्डे होतात. आणि हे वारंवार तक्रार दिलेली आम्ही. इथे गटारीचे ते प्रॉब्लेम आहेच, परत लाईटचे प्रॉब्लेम आहेत. मी 2012 पासून राहतो, माझ्या एरियामध्ये एक लाईट सुद्धा लागलेला नाही. परत रस्त्यांचं मी सांगायला गेलो, आम्ही रस्त्यांचं बऱ्याच वेळा निवेदन द्यायला आम्ही सगळे लोक गेलेलो होतो रस्त्यांसाठी. कुठलीही प्रकारची तक्रार प्रॉपर ऐकून पण घेतलेली नाही आमची, की बाबा इथे जा तुम्ही एक वेळा चौकशी कराल, कोणाला सर्वे करायला पाठवा, असे काही कोणाला निदर्शनात आम्हाला आमच्या या एरियामध्ये कोणाला आलेलं नाही. तर कृपया आम्ही तुम्हाला विनंती करतो, कारण की आम्ही मत दिलेलं आहे तरी आम्हाला विनंती करावी लागते, ही शोकांतिका आमची. पण आता तरी सुद्धा मी विनंती करतो आणि आमचे रस्ते ऍटलिस्ट रस्ते तरी आज तुम्ही या 2-4 दिवसात त्वरित कमी करून द्यावे, कारण की आमचे मुलं, आमचे म्हातारे वडील आई हे सगळे रस्त्याने जाऊ शकत नाही. आणि जेव्हा बी गेलेत, माझ्या घरीच इंज्युअर झालेले, माझी आई जाताना रस्त्यात पडली. आता कालचाच एक प्रसंग सांगतो. एक आजारी होता, आजारी व्यक्तीला आम्हाला 4-5 लोकांना खांद्यावर घेऊन जावं लागलं. आज मला सांगा, नगरपालिकेच्या बिल्डिंग पासून आम्ही 5 किलोमीटरवर राहतो, पण आम्हाला शरम वाटते की आम्ही नगरपालिकेच्या हद्दीत राहतो. हा टॅक्स मागणारा मनुष्याला 1 मिनिटात येतो तो आम्हाला टॅक्स पावती पोहोचवायला, बरोबर घरापर्यंत येतो, पण हे बाकी लोक यायला तयार नाही. याचंच मला कळत नाही की एवढा कसा म्हणजे मी तर म्हणेल निर्लज्जपणाच म्हणेल या गोष्टीला. निर्लज्जपणाशिवाय यांच्या दुसरं काहीच नाहीये, मी हेच म्हणेल. कारण की एवढे रस्ते खराब झाल्यावर सुद्धा यांना पाजर फुटणारे, दगडाला पाजर फुटतो, पण या लोकांना काहीच फुटायला तयार नाही. माझे पोरं, माझेच नाही, मी सगळ्यांचे, माझे पोरं काय कोणीच शाळेला सुद्धा जाऊ शकत नाही. 2-2, 3-3 दिवस शाळेला. बाकी लोक जे नाईट शिफ्टला जातात तिथून, त्यांना जाताच येत नाही कामाला. रात्री गाडी फसल्यावर कोण जाईल तिथे? कोणीच जाऊ शकत नाही. लाईट पण नसतं तिथे. लाईट पण असते ती मिनमिनती ज्योत. आम्ही साहेब तुम्हाला खरं सांगतो, आम्ही आता जे जगतोय ते 1982 मध्ये 1980 मध्ये जी परिस्थिती होती ती आम्ही 5 किलोमीटर बिल्डिंगच्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये, नगरपालिकेच्या बिल्डिंग पासून आज आम्ही त्या जीवन जगतोय. म्हणजे आम्हाला अजून 20 वर्ष लागतील इथे रस्ते यायला, असं आम्हाला यांच्या वागणुकीमुळे वाटतंय. कारण की एकदम नितांत, मी म्हणतो, मी सगळ्यांना विनंती करतो, पण इतका बोगसपणा मी कुठेच बघितलेला नाही. तुम्ही खेडेगावात जा ना, खेडेगावात सुद्धा रस्ते झालेले आहेत. खेडेमध्ये आम्ही आज शेतामध्ये रस्ते व्हायला लागलेत. गव्हर्नमेंट म्हणते शेतामध्ये जायला रस्ते करायला, आणि हे 5 किलोमीटर दूर बिल्डिंग पासून इथं काम करायला तयार नाहीयेत. म्हणजे विचार करा, ह्या लोकांना फक्त मत मागायचे आहेत आणि मत मागावर त्यांची पूर्ण पोळी शेकायची, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. आमच्या एरियासाठी तर आम्ही हेच म्हणणार. तुम्ही आता कोणाला निवेदन दिलं होतं? आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेब. आम्ही महापौरांना निवेदन दिलेलं आहे, आम्ही राजू मामांना निवेदन दिलेलं आहे, डॉक्टर साहेबांना वारंवार कळवून झालेलं आहे. इथले ते आपले काय म्हणतात मनोज सरांना सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे, पण कुठल्याही प्रकारची हालचाल अजून पण दिसून येत नाही. आणि त्या लोकांना कारवाई झाली की नाही? काहीच कुठे कारवाई साहेब. म्हणून ते एवढा कळकळून बोलतोय की कारवाई झाली असती तर ऍटलिस्ट थोडंसं मला ते बघायला बी आले असते ना आमच्याकडे, तर आम्हाला तेवढा उपकार झाला असता, पण तेवढं बी उपकार करायला तयार नाही ते लोक. आणि तुम्हाला आणखीन एक शोकांतिका अशी सांगतो साहेब, इथे खांबे टाकण्यात आले, इथे लाईटचे इतके प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला खरं सांगतो, रात्री अक्षरशः मी सांगतो ना, जेव्हा 90 मध्ये परिस्थिती होती 4 तास लाईट यायची, ती किती डिम राहायची. ती डिम लाईट आमच्या इथे आता पण राहते. आज आम्ही 90 मध्ये जगतोय, 80 मध्ये जगतोय साहेब. कारण सांगायचं तात्पर्य असं आहे की लाईट तुम्ही संध्याकाळचा आमचा लाईट दिवा सुद्धा असा एकदम मिनमिनता जळतो. बिलं तेवढेच येतात, बिलांबद्दल तर काही बोलू शकत नाही आपण, पण या लोकांना तेवढं सुद्धा आजपर्यंत, म्हणजे 2012 तर मी राहतोय, त्याच्या पहिलेचे काही लोक राहतात, त्या लोकांना सुद्धा अजून पण त्यांनी न्याय दिलेला नाही. खांबे टाकले साहेब, खांबे टाकल्यानंतर खांबे टाकल्याचे नियोजन सगळं बघितलं यांनी, सर्वे केला, खांबे टाकले, गाडले, त्याच्यानंतर यांनी फोटो काढले. मग फोटो फक्त काय स्कीम साठी काढले होते का यांनी? वायर टाकली आणि ते काम परत काढून घेऊन चालले. यांनी काय फोटो फक्त याच्यासाठी टाकले होते का जे अप्रूव्ह करून घ्यायची स्कीम आणि फुकटचे लादायचे काही, असं काही मनाचा त्यांच्या हे होता का? मला वाटतं की त्यांनी काहीतरी त्याच्यामध्ये काळा गोरज असायला पाहिजे. थँक्यू. नाव मी ऋषिकेश भावसार.